माझ्या तुकोबारांना दया आली की आज कलियुगातल्या लोकांची ती कुवत नाही, तितके काटेकोर नियम पाळण्याची आपली कुवत नाही, म्हणून तुकोबारांनी कलियुगातल्या लोकांकरता असे शिथिल नियम करून लिहिले. फार उपकार झाले तुकोबाराचे. तुकोबारा म्हणतात ब्रह्मचर्य धर्म कसा पाळावा, गृहस्थाश्रम धर्मात काय केलं पाहिजे हे महाराज एका अभंगात सांगतात. ब्रह्मचर्य धर्म ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. महाराज आपले जाणते लोक असे बोलून गेले, ते म्हणत होते मोळ्या विका पण शाळा शिका. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. वयाच्या 25 वर्षापर्यंत मुलगा असो मुलगी असो अक्षराचा घोक करा, विद्यार्जन करा. आणि विद्या दोन प्रकारची, एक विद्या पोटभरी विद्या, दुसरी विद्या मरणमारी विद्या. पोटभरी विद्या ही खूप चांगली, शालेय शिक्षण हे आपलं उदरनिर्वाह करता घेतलेली विद्या आहे. आपलं जीवन चांगलं जाईल. 25 वर्ष जर आपण शिकलो, मला वाटतं पुढचं जीवन संपूर्ण खुर्चीवर बसून, आणि तुम्ही तेच केलं म्हणून तुमचं जमलं. पहा ना, तुम्ही ते केलं म्हणून आता खुर्चीवर बसून जगायला लागले, आणि आम्हाला ते करता आलं नाही म्हणून बन डाव लागायला लागले. ज्याच्या त्याच्या पदरात फळ पडतं. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. अक्षरांचा घोक केला पाहिजे, शाळा शिकली पाहिजे, विद्यार्जन केलं पाहिजे. आणि 25 वर्ष जर विद्यार्जन केलं, पुढचं जीवनच सफल होतं. 25 वर्षाचं वय झाल्यानंतर शोधून कुळे दोन्ही कुमारेशी शुभलग्नी मेळविती प्रजा साधनी हेतू जरी. सत्प्रजेया उत्पत्तीच्या पवित्र हेतून या भारत देशाला स्वाभिमान वाटेल असे मुलं मुली निर्माण करण्याच्या पवित्र हेतून वयाच्या 25व्या वर्षी लग्न करायचं. आपल्या कुळाचा विचार करून शोधून कुळे दोन्ही, दोन्ही कुळाचा विचार करून लग्न करायचं. आणि मग तिथून पुढे गृहस्थाश्रम सुरू होतो. वयाच्या 25व्या वर्षापासून लग्नाची गडबड करायची नाही, हुंड्याच्या लालचीनं कवळे भाजायचे नाही लेकर. नाही, आता तर हुंड्याची लालूचच नाही, आता थंडेगार झाले सगळे. पण हुंड्याच्या लालचीनं लवकर लेकराचं लग्न करायचं नाही. 25 आणि 25 वर्षाच्या मुला मुलींचं लग्न करून ग्रहस्थाश्रमात प्रवेश करायचा. वयाच्या 25व्या वर्षानंतर ते 50 वर्षापर्यंत आश्रमी विचार षटकर्मी. आश्रमात पाय टाकला ग्रहस्थाश्रमात, 6 कर्माचा विचार पुढे येतो. 6 त्या गृहस्थी धर्माचे कर्तव्य ऐका: यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि परिग्रह. एकाचा अर्थ सांगतो. यजन म्हणजे काय? यजन म्हणजे देवपूजा, यज्ञादी कर्म केलेच पाहिजे. देवाची पूजा केलीच पाहिजे प्रत्येक ग्रहस्थाने. यजन करायचं. यजिजो, भजिजो, पूजिजो असे संतांचे आपल्याला आदेश आहेत. यजन करा, यज्ञाधिक क्रिया करा. तुम्ही म्हणाल महाराज या कलियुगात यज्ञ अवघड आहे, आणि हरिपाठातच ज्ञानवरांनी यज्ञाचा निषेध केलेला दिसतो. योग याग विधी ते येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ. कोण्या यज्ञाचा निषेध केलेला आहे? सकाम यज्ञाचा. जरा सखोल चिंतन करा. सकाम यज्ञाचा निषेध कलियुगात आहे, पण निष्काम यज्ञ करता येतात.
या मंडपात 4 यज्ञ व्हायला लागले. या मंडपात तो पहिला यज्ञ विना उभा केलाय ना, त्याला म्हणतात यज्ञ. यज्ञ तो नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. विनाजाच्या गळ्यात त्यानं कथा चालू असतानाच शांत ऐकायचं. कथा बंद झाली, कीर्तन बंद झालं की रामकृष्ण हरी म्हणायचं. या यज्ञ मंडपात अखंड यज्ञ झाला पाहिजे म्हणून नामचिंतनाचा पहिला यज्ञ या मंडपात होतो. शिवाय कुठे कुठे दररोज, कुठे कुठे शेवटच्या दिवशी महायज्ञ होतो. होणार आहे, आपल्या इथे होणार आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्व, अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि उदर भरण नव्हे जाणे जे यज्ञ कर्म. हा एक यज्ञ होतो. पंगत झाली म्हणजे यज्ञ झाला. 2 यज्ञ. तिसरा यज्ञ आता चालू आहे. याला शास्त्रात ज्ञान यज्ञ म्हणतात. शब्दे शब्दू यजिजय तो ज्ञान यज्ञुगा. 4था अध्याय ज्ञानेश्वरी. ज्ञानोबा म्हणतात वक्त्याच्या मुखातले शब्द श्रोत्याच्या कर्णाद्वारे. महाराज हे यज्ञ कुंडच आहेत तुमचे. आता कथेत बसले ना, हे दोन्हीकडून 2 यज्ञ कुंड आहे. या यज्ञ कुंडात ह्या शब्दाच्या जर आवत्या पडल्या आणि अंतःकरणात त्याचा जर हृदयात ठसावल्या गेला तर तो यज्ञ होतो. यज्ञ ज्ञान. ज्ञान मंडपात ज्ञान यज्ञ होतो, नाम यज्ञ होतो, अन्नदान यज्ञ होतो आणि शेवटच्या दिवशी द्रव्य यज्ञ. भगवद्गीता पहा तुम्ही. द्रव्य यज्ञ तपो यज्ञ योग यज्ञ तथा परे. अनेक प्रकारचे यज्ञ. द्रव्य यज्ञ म्हणजे पूर्वीचे राजे लोक यज्ञ करीत होते आणि यज्ञाची सांगता झाली की त्या ऋषीमुनींना भरभरून दक्षिणा द्यायची. त्याला द्रव्य यज्ञ म्हणतात. असे अनेक प्रकारचे यज्ञ. हे ग्रस्त आश्रमाचं पहिलं कर्तव्य यजन. आता दुसरं कर्तव्य याजन. यजन म्हणजे स्वतः करणे. पूजा अर्चा यज्ञ आपण करणे याला यजन म्हणतात. आणि आपणही करून दुसऱ्याला करायला लावणे. आपल्यासारखं दुसऱ्याला करण्यात प्रवृत्त करणे. अहो पंगत द्या, अहो पट्टी द्या, हे याजन. हे याजन. आपण करणे यजन आणि दुसऱ्याला करायला लावणे याजन. यजन याजन. तिसरं कर्म आहे ग्रस्ताचं अध्ययन. अध्ययन म्हणजे दररोज आंघोळ केल्यानंतर, स्त्री असो वा पुरुष असो, सगळ्यांना नियम एक आहेत शास्त्राचे. आंघोळ झाल्यानंतर कमीत कमी 10 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तास काहीतरी वाचलं पाहिजे. काहीतरी वाचलं पाहिजे. हरिपाठ वाचा, मालिका वाचा, गीता वाचा. कोणी म्हणून महाराज आम्हाला कढईचं क लिहिता येत नाही, आम्ही काय वाचावं. ज्ञानोबा म्हणतात तुमच्यासाठी सोपं आहे, फार सोपं आहे. वाचा गीत गायजे, वाचा गीत गायजे, वाचा गीत गायजे, वाचा गीत गायजे. गाता वाचता श्रवणी ऐकीचे गया, गाता वाचता श्रवणी ऐकीचे गया. वाचा गीत गायजे, 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 वाचा गीत गायजे. मी अध्ययन सांगायला लागलो. अध्ययन 4थं कर्म आहे ग्रस्ताश्रम धर्माचं. अध्ययन म्हणजे आपल्या काही ना काही अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे. नाही वाचता येत आपल्याला ना, काही हरकत नाही. जो कोणी प्रभूचे गुण गात असेल, वाचत असेल, कोणी आपल्याजवळ ज्ञानेश्वरी वाचत असेल, कोणी भजन करीत असेल, ऐकायला काय रोग आला. वाचा गीत गायजे, वाचा गीत गायजे. गाता वाचता श्रवणी ऐकीजे रया. तिथं जाऊन श्रवणाच्या मिसे पैसा नुसतं
भगवत चिंतन जिथं चाललंय तिथं जाऊन जर वेड्यासारखं बसलं ऐकत तुम्हाला कळो न कळो गुरुजी घर बाई जेव्हा झाडती ना भाड्यानं तेव्हा त्या घराला त्रास होतो पन्हाळ्या लागतात त्याच्या पण घर स्वच्छ होत असत तसं इथं येऊन बसलं नाही जरी कळालं तरी अंतःकरण स्वच्छ होत असत म्हणून श्रवणाच्या विषयी बैसावे येऊनी हे अध्ययन आहे अध्ययन आपण करणे हे अध्ययन आणि दुसऱ्याला करायला लावणे हे अध्यापन मला वाटतं शिक्षकांचं दुसरं नाव अध्यापक आहे का अध्यापक म्हणजे जे शिकलो आपण ते दुसऱ्याला शिकवणे हे शास्त्राने सांगितलेले कर्म आहेत गृहस्थाश्रम धर्माचे 6 कर्म केले पाहिजे यजन याजन अध्ययन अध्यापन आता 5वं कर्म आहे दान काही ना काहीतरी आयुष्यात दान घडलंच पाहिजे आणि 6वं कर्म आहे परिग्रह काय शास्त्राने मोकळीक दिली आपल्याला परिग्रह म्हणजे काहीतरी मिळवा जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे आपल्याला धन मिळवण्याची शास्त्रानं निषेध केलेला नाही मिळवा काहीतरी मिळवा बरं नसलच मिळवणं होत तर बापानं कमावलेली इस्टेट तरी फुकू नका आपला अधिकार नाही तो ती आपल्या बापानं कमावलेली आहे ती आपल्या पुढच्या पिढी करता ठेवा शास्त्र सांगतं परिग्रह करा मिळवा संचय सगळ्या सुट्ट्या आहेत माझे 6 कर्म सांगितलेले हे 6 कर्म गृहस्थाश्रम धर्माचे म्हणून ब्रह्मचर्य धर्म भोकावी अक्षरे आश्रमी विचार षटकर्मी पहिल्या 25 वर्षात शिक्षण आणि दुसऱ्या 50 वर्षापर्यंत आयुष्य जर असेल तर हे 6 कर्म आणि जर वानप्रस्थ म्हणजे 50 वर्षाच्या पुढे देवानं आपल्याला आयुष्य दिलं तर वानप्रस्थ तरी संयोगी वियोग संन्यासी तो त्याग संकल्पाचा वानप्रस्थ धर्मात असायचं संसारात पूर्वी वानप्रस्थ अरण्यात जात होते तुकोबारायला दया आली असेल की आता अरण्यात जाऊन काय या कळणीचे का पळसाचे पानं खातील काय अरण्यात आता पूर्वी फळं भरपूर होती म्हणून वानप्रस्थ अरण्यात जात होते 50 वर्ष वय झालं की आता जायचं नाही तुकोबारांच्या म्हणण्यानुसार संयोगी वियोग असायचं संसारातच थोडस असं मोकळं अलिप्त व्हायचं अलिप्त कमळ सत्यवादी करी संसार सकळ संसार सोडायचाच नाही पण आलिप्त कमळ जळीचे पाण्यात कमळ पाण्यातच राहत पण पाण्यात लिप्त होत नाही ते वेगळंच राहत तसं करायचं मुलांच्या हातात सोपून द्यायचं आणि आपण कौतुक पाहायचं कौतुक वयाच्या 75 वर्षापर्यंत आणि जर भगवंताची दया आपल्यावर असेल 75 वर्षाच्या पुढे जर आपण जगायला लागलो तर संन्यासी तो त्याग संकल्पाचा तिथपर्यंत संकल्प करता येतात 75 वर्षापर्यंत असं करू घर बांधू शेती घेऊ विहीर करू पाणी लावू हे संकल्प करता येतात पण 75 वर्षाच्या पुढे संकल्पच करायचा नाही एकच संकल्प करायचा राम कृष्ण हरी जय जय ज्याचं 100 वर्षाचं जीवन जातं त्याला काही न करता उत्तम गती प्राप्त होत असते उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी राजा दशरथाच्या लक्षात आलं माझे मुलं 5-5 वर्षाचे झाले म्हणजे आता ब्रह्मचर्य धर्म आहे आणि या ब्रह्मचर्य आश्रमात यांनी विद्यार्जन केलं पाहिजे म्हणून राम
लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न चारही मुलांचे राजवेश राजमहालातच उतरवले. जे राजवेश होते, किरीट, कुंडल, मुकुट सगळे काढून घेतले. राजपोशाख होते. राजघराण्यातले राजकुमार म्हणजे लंबे लंबे केस होते. ते केस ओपन केलं आणि भगवे कपडे अंगावर धारण केले आणि 4 मुलं वशिष्ठ गुरुजींच्या आश्रमापुढे उभी केले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. वशिष्ठ गुरुजींना विनंती केली, गुरुजी ही माझी 4 मुलं ब्रह्मचर्य आश्रमात आहेत आणि ब्रह्मचर्य आश्रमात विद्यार्जन केलं पाहिजे. तुम्ही यांना विद्या शिकवा. गुरुजीच्या आश्रमात नेऊन घातले. वशिष्ठ गुरुजी बाहेर येऊन पाहतात. राजा दशरथाच्या 3 मुलाकडे पाहून काही आश्चर्य नवल काहीच वाटलं नाही, कारण खानदानी गुरुजी कुलगुरूच होते. या वंशाचे कुलगुरूच वशिष्ठ होते. पण जेव्हा वशिष्ठाची नजर भगवान श्रीरामावर पडली तेव्हा वशिष्ठ भावविभोर झाले. कंठ दाटला, डोळ्यात बाष्प आले आणि राजा दशरथाकडे पाहून वशिष्ठांच्या मुखातून शब्द निघाले, राजा मी तुझ्या 3 मुलांना शिकू शकतो, 4थ्याला नाही शिकू शकतो. त्याला काय शिकव? कोण समजतोस रे राजा तू याला? हे लेकरू आहे तुझं? लेकरू आहे काय? काया कायासी म्हणावे काया कायासी म्हणावे काया कायासी म्हणावे काया कायासी म्हणावे जगाचा गुरु माया बाप जगाचा गुरु माया बाप माझी वाणी तुझे भरली गुणना माझी वाणी तुझे भरली गुणना माझी वाणी तुझे भरली गुणना. काय वशिष्ठ गुरुजीचं ज्ञान आहे. हात जोडले श्रीरामाकडे पाहून, राजा दशरथा मी तुमचा कुलगुरूच असल्यामुळे 3 मुलांना विद्या शिकू शकतो. याला काय शिकू रे? हा कोण आहे? काय आता यासी म्हणावे लेकरू? अरे जगाचा हा गुरु, कृष्णम वंदे जगद्गुरुम. हा जगाचा गुरु आहे आणि जगाचा मायबाप आहे. आपल्याला म्हणायचं काय कारण आहे? त्याच्याच लोकांना तो त्याच्याच सख्याला ज्ञान सांगत असताना सांगतो, पिता हमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र ओंकार रुक्साम यजुरे. अर्जुन, या जगाची माता मीच आहे आणि या जगाचा पिता मीच आहे. अरे जगाचा बाप आहे हा. पण सगळ्या विद्या जिथून निर्माण झाल्या त्या विद्येचं माहेर घरे वेद. जसं भारतीय घटना हे सगळं भारतातलं राज्य सुरळीत सुव्यवस्थित चालावं म्हणून भारतीय घटना सुरळीत चालण्याकरता जसं काय संविधान संविधानानुरूपच भारतातले सगळे कार्य करतात. तसं ब्रह्मांडाचं संविधान म्हणजे वेद आहे. ब्रह्मांडाचं सगळ्या ब्रह्मांडाचा विचार ज्याच्यात केला जातो, विद्येचं माहेर घरच वेद आहे. आणि दशरथा तो वेद याच्या श्वासापासून झालेला आहे. वेद जो जागेश्वरू जया निद्रिताचा घोरू तो प्रत्यक्ष सर्वेश्वरू स्वये अनुवादला. याच्या घोरण्याचा आवाज म्हणजे वेद आहे.
आणि यानंच वेद निर्माण केला. आणखीन आणखीन गोड प्रमाण संत वाङ्मयात आपल्याला सापडतात. ब्रह्म विद्येचा पुतळा, ब्रह्म विद्येचा पुतळा, गाई राखी तो गोवळा, गाई राखी तो गोवळा, श्रुतीने नवे त्याविला, श्रुतीने नवे त्याविला, वेदासन कादिका, छंदे छंदे वेणुनादे, त्रिभुवनी अनुरागे, उतारिला बेटाया 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 बेटाया. अरे ब्रह्मविद्येचा पुतळा श्रीराम आहे. याला कोणती विद्या कोण शिकवणार? नको दशरथा, माझी ताकद नाही श्रीरामाला शिकवण्याकरता. वशिष्ठांच्या मुखातलं वाक्य ज्या वेळेला प्रभू ऐकतात त्यावेळेला प्रभूंनी साष्टांग नमस्कार केला आणि वशिष्ठ गुरुजींना विनंती केली, गुरुजी तुमचे शब्द माग घ्या, माग घ्या तुमचे शब्द. मला तुमचं शिष्यत्व पत्करायचंय. मला जर तुम्ही विद्या शिकवली नाही आणि मी जर तुमचा शिष्य झालो नाही तर गुरु शिष्य परंपरेला बोट लागेल. गुरु शिष्य परंपरा लोकांच्या लक्षात येणार नाही. जी ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत लिहिली, एक शिष्य एक गुरु हा रुडला साच व्यवहारू, जो मत प्राप्ती प्रकारू जाणावया. अर्जुना, माझ्या प्राप्तीचा सुगम उपाय म्हणजे गुरु शिष्य परंपरा. गुरुनी ज्ञान द्यावं आणि शिष्यानं ते ज्ञान घ्यावं. ही गुरु शिष्य परंपरा लोकांच्या लक्षात येणार नाही. मार्गी अंधा सरिसा, पुढे देखनाही चाले तैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. महाराज आपल्या पाठीमागून जर आंधळा माणूस येत असेल आणि समोरचा माणूस डोळस असेल, त्याला डोळे असतील, पण मागून जर आपल्या आंधळा येत असेल, त्याला जर आपल्याला कुठे न्यायचं असेल तर पुढच्या डोळ्यावाल्यानं झपा 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 चालाव का आंधळ्याला येता येईल असं चालाव. मार्गी अंधा सरिसा, पुढे देखनाही चाले तैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. आपण आचरण करायचं. याचं गोड उदाहरण तुकोबाई गाथ्यात देतात. अर्भकाची साठी पंते हाती धरणी पाट, पंते हाती धरणी पाटी, पंते हाती धरणी पाट, अर्भकाची साठी पंते हाती धरणी पाटी, पंते हाती धरणी पाट. हे अर्भकाची साठी पंते हाती धरणी पाटी, आंधळीचे संकट ग्रॅज्युएशन झालेले शिक्षक, काय ते BA MA MAd BEd काय ते ग्रॅज्युएशन